नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चौफेर मराठी या आपल्या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये। चला तर मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या प्रश्नाला। प्रश्न क्रमांक पहिला, 2025 मधील हेनले पासपोर्टच्या यादीनुसार कोणत्या देशाचा पासपोर्ट जगात सर्वात शक्तिशाली ठरला आहे? सिंगापूर आणि भारताचे स्थान आहे 85। प्रश्न क्रमांक दुसरा, राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो? 10 जानेवारी। प्रश्न क्रमांक तिसरा, भारत दौऱ्यावर आलेले मोहम्मद घसान हे कोणत्या देशाचे संरक्षण मंत्री आहेत? मालदीवचे आहेत। प्रश्न क्रमांक चौथा, ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया चे नवीन अध्यक्ष म्हणून कोण निवडले गेले आहे? बहादूरसिंह सागू। प्रश्न क्रमांक 5, कोणत्या सरकारने भीमा सखी योजना सुरू केली? गोवा सरकारने। प्रश्न क्रमांक 6, बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024-25 या मालिकेत कोणत्या खेळाडूची प्लेअर ऑफ द सिरीजसाठी निवड झाली आहे? जसप्रीत बुमराह। प्रश्न क्रमांक 7, कोणत्या केंद्रीय मंत्र्याने भारत पोर्टल सुरू केले? अमित शहा। प्रश्न क्रमांक 8, कोणाच्या सन्मानार्थ हिमाचल प्रदेश सरकारने हिमाचल प्रदेश इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचे नाव बदलले? डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या। प्रश्न क्रमांक 9, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोणत्या शहरात ऑल इंडिया रेडिओच्या विशेष कुंभवाणी वाहिनीचे उद्घाटन केले? प्रयागराज। प्रश्न क्रमांक 10, भारतातील पहिल्या केबल स्टेड रेल्वे पुलाचे उद्घाटन कोठे झाले? जम्मू आणि काश्मीर। प्रश्न क्रमांक 11, पंतप्रधान मोदींनी भारतातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन हबची पायाभरणी कोठे केली? विशाखापट्टणम। प्रश्न क्रमांक 12, राष्ट्रीय अस्मिता खेलो इंडिया महिला योगासन लीग 2024-25 कोठे आयोजित करण्यात आली? नवी दिल्ली। प्रश्न क्रमांक 13, नुकतेच पी जयचंद्रन यांचे निधन झाले, ते कोणत्या क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते? गायन। प्रश्न क्रमांक 14, विकास भारत युवा नेते संवाद कोठे आयोजित केला जात आहे? नवी दिल्ली। प्रश्न क्रमांक 15, जानेवारी 2025 मध्ये लॉस एंजेलिसमध्ये जंगलात आग लागण्याची तीव्रता काय आहे? सॅन्टा ॲना हवा। जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। थँक्यू, धन्यवाद।